नमस्कार. जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या दारात एक झाड आहे, त्याची आंब्याची कैरीची चटणी. 7-8-9 कैऱ्या घेतलेल्या आहेत, 4-5 कांदे घेतलेले आहेत. याचे साल काढून घेते आणि या दोन्ही आंब्याचं आणि कांद्याचं साल काढून किसणीवरती किसून घेते. आंब्याची साल काढून घेतली, कांद्याची, आणि आता किसून घेणार आहे. मी माझ्या लहानपणी पण तुम्हाला सांगते, आम्हाला आई काम लावायची सुट्टीच्या दिवशी वगैरे, आंब्याची चटणी अशी करा तशी करा. आता तेव्हा काही मोबाईल नव्हते आणि मिक्सर पण नव्हते आणि वेगळ्या वेगळ्या सुविधाच नव्हत्या ना. त्याच्यामुळं मग तुम्हाला सांगते, हे काम आईनं दिलेलं आनंदात करायचं. माझ्या लहानपणी मी जे चटणी करत होते ती आज तुम्हाला दाखवणार आहे. खूप दिवसापासून माझी इच्छा होती. मलाही नेहमी ह्या पद्धतीची चटणी करणं होत नाही, वेळ नसतो, आणि मी तुम्हाला दाखवणार आहे. आता नवीन पद्धतीची कशी करायची, याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, कांद्याचे तुकडे करून द्यायचे, मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि कमी जास्त करीत थोडी मोठाड वाटून घ्यायची, शेंगदाणे वगैरे बाकीचं साहित्य टाकून. तर त्या काळीसुद्धा महिला बघा कशा डोकं लढवत होत्या. पहिले खिसायच्या आणि मग खलबत्त्यात ठेचायच्या, म्हणजे पटकन होत होतं, एक जीव चटणी व्हायची. आंबा किसून घेतलेला आहे, कांदा किसून घेतलेला आहे. मला लागणारे हळद, थोडीशी बॅडगी मिरची घेतली मी आहे म्हणून, लाल तिखट, जिरे, लसूण, शेंगदाणे मी पहिलं वाटून घेणार आहे, पुन्हा तडका देणार आहे. थोडेसे जिरे घेतलेत मी, थोडेसे जिरे वाटल्यानंतर हे बघा, त्याच्यामध्ये मी शेंगदाणे वाटणार आहे. खलबत्ता लहान आहे माझा, थोडं थोडं वाटून परत मिक्स करणार आहे मी. चटणी खूप झाली, आवडती सगळ्यांना. फ्रीजमध्ये ठेवायची, फ्रीज नसेल तर एका दिवसाचीच करायची. हे बघा, फोडणीला थोडा वापरणार आहे, थोडा लसूण ठेचते आणि त्याच्यामध्ये कांदा. आता हे मी कुटून घेतले. कच्चे शेंगदाणे घ्यायचे बरं का, कच्चे शेंगदाणे वापरायचे चटणीला, म्हणजे आम्ही कच्चे वापरतो, तुम्ही काय वापरता बघा. हे बघा, मी हा आंबा वाटून घेतला, घ्यायला लागली वाटून. आता मी ह्याच्यात हे टाकले, आंबा, कांदा सगळं. ह्याच्यात आता मी थोडी लाल मिरची टाकते, आम्हाला तिखटच आवडते, जरा आंबट. मला पर्सनली गोड आवडत नाही, कोणाला आवडतं गूळ घाला, थोडासा गूळ घाला चवीला. मी मला काढून पुन्हा गूळ घालणार आहे. हळद घातली. माझा खलबत्ता लहान आहे म्हणून मी हे लोखंडाच्या खलबत्त्यात वाटत आहे. तर आपण वाटून घेऊया सगळी. काळं मीठ टाकून घ्यायला लागले, पुन्हा बघून बघणार आहे चवीनुसार. आपण तेल गरम करायला ठेवले, तडका करून घ्यायला लागले. मोठी मोहरी आवडते मला, मोठी मोहरी टाकायले. त्याच्यानंतर मी लसूण टाकायले. त्याच्यानंतर जिरे टाकायले. त्याच्यानंतर हिंग टाकायले. त्याच्यानंतर थोडीशी मीठ टाकायला लागले मी.
तडका चांगला झालेला आहे. आता याच्यामध्ये थोडंसं बॅडगर कलरसाठी बंद करायले. मला आवडतं म्हणून टाकलाय, नाही लसण टाकला तरी चालतंय, कुट्टा टाकला तरी चालतंय. हे आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण मिसळून घेऊया. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मस्त कडक भाकरी बरोबर या चटणी खायला.